श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची चरणा कर संपुट जोडून विनवितसे परियसा. मागे कथन निरोपेले श्री गुरु गाणगापुरात गेले. पुढे केवी वर्तले ते विस्तार दाताराम. एकूण शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषन. म्हणे शिष्य तुझी सगुण गुरुकृपेच्या बाळका. पुढे जाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्य. श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे. भीमा उत्तर वाहिनी समरजा संगम विशेषी. अश्वत्थ वृक्ष परियशी महास्थान वरद भूमी तया स्थानी. श्री गुरुमूर्ती होते गोप्य रूपे आरती. तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ. ऐसा संगम मनोहरू तेथे असती. श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतार गोप्य होय अकावणे परी. वस्ती अरण्य संगमासी जाती नित्य भिक्षेसी. तया गाणगापुरासी मध्यान्ह काढे अवधारा. तया ग्रामी टिजवर असती एक शतघर. होते पूर्वी आग्रहार वेदपाठक ब्राह्मणासी. त्यामध्ये विप्रयेक राहत असे सुक्षीण देख. त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. वर्तत असे दरिद्रेसी असे एक वाज म्हैशी. बेसण घातली असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध. नदी तीरी मडियासी क्षारमुत्रिका वाहवयासी. नित्य दाम देती त्यासी मृत्तिका क्षार वाहवया. तेणे द्रव्य वरो घेती येणे रीती काळ क्रमिती. श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेसी. त्याचे घरी विप्रम समस्त निंदा करीती. कैचा येती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो. श्रवती न ये भिक्षेसी आमचे घरी. नित्य आमच्या घरी देखा विशेषान्न अनेक शाखा. असे त्याजुनी येती एका जातो दरिद्रियाचे घरी. भक्त वत्सल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ. सेवक जनाकृतार्थ करणे असे आपले मनी. पाहे पा विदुराची या घरा प्रीती कैसी शार्डंग धरा. दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परियसा. सात्विक बुद्धीचे वर्तते त्यावर श्री गुरूंची अतिप्रीती. यह सौख्य अपरागती देतो आपले भक्तांसी. जरी कोपे एखाद्यासी भस्म करील प्रियसी. वर देता दरिद्री अशी राज्य देईल क्षितीचे. ब्रह्मदेवे आपल्याकडे लिहिली असती दृष्टाक्षरे. श्री गुरुचरण संपर्क शिरे दृष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णू न शके आमचे वाचे. थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे. श्री गुरुमूर्ती जाती घरा. वर्तता ऐसे एके दिवशी न मिळेत वरो त्या ब्राह्मणासे अशी घरी असे वाजमैशी नेली नाही मृत्तिकेला. त्या विप्र मंदिर असे श्री गुरु आले भिक्षेशी. महा उष्ण वैशाख मासी मध्यान्ह काळी परियसा. असे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विजगृहाप्रती. विप्र गेला याच्या कृती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता. श्री गुरुनाथा आली पतिव्रता धावत. साष्टांगीशी दंडवत करती झाली तय बेडी. नमन करून श्री गुरुची विनंतसे करून वचनसे. आपला पती याचकेशी गेला असे अवधारा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत येऊन येईल पती त्वरित. तवरी स्वामी पैसत म्हणत पाठ घातला बैसावा. श्री गुरु मूर्ती हास्यवतन बैसते झाले शुभासाने. तया विप्रश्रीशी म्हणे क्षीर का हो न घालीशी. तुझ्या द्वारी असता म्हशी क्षीर का हो न घालीशी भिक्षेशी. आमुते तू चाळविशी नाही वरो म्हणून या. श्री गुरुवचन ऐकून विप्र वनिता करी नमन. वांज म्हैशी दंतहीन वृद्धाप्य झाले ती. उपजली आमच्या घरी वांज झाले दगडापरी. गाभा नव्हे कवणेपरी रेडा म्हणून पोसतो. याची कारणे ती अशी व्यसन घातली परी. असा वावया मृत्तिकेशी तेणे आमचा योगक्षेम. श्री गुरु म्हणते ती अशी बिथ्य काऊ बोलसी. त्वरित जाऊन म्हैशी दोहोनी आणि क्षीराम्मा. ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिच्या मनी. काष्टपात्रे घेऊन गेली एका दोहावया. श्री गुरु वचन कामधेनु विप्रवनिता जाता क्षण. दुहिली क्षीर संतोषानं भरली पात्रे दोन तयावेळी. क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता धावत त्वरित. तापविती झाली अग्नित सवेची निववी परियसा. परिसोनी स्वामीचे वचन घेऊन आली क्षीर भरण. प्राशन करी श्री गुरु राणा अतिसंतोष करून या. संतोषाने श्री गुरुमूर्ती वर देते अतिप्रीती. तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर. पुत्र पौत्र श्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित. म्हणून निघाले त्वरित संगमे आपले स्थान असे. श्री गुरु गेले संगमासी आला विप्रघरासी. एकता झाला विस्ताराशी महिमा श्री गुरु नरसिंहाची. म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार. आमचे दृष्टी नसे नर परमपुरुष तोचे सत्य. विप्र म्हणे श्रीयशी गेले आमचे दरिद्र दोषी. भेटी झाली श्री गुरुशी सकलाभिष्टे साधली. म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैसा येती. हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी. भक्तिपूर्वक श्री गुरुची पूजा करती वेदीसी. संतोषाने श्री गुरु तयासी पुनरपी वर देते झाले. येणेपरी द्विजवर लालला जैसा झाला वर. कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी झाले जाण. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. एकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने. सिद्ध नामधारक संवादे वंध्यमैषी दोहनम नाम 22 अध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.